राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अष्टमा अविद्या बागलामुखी आपल्या शत्रूचं स्तंभन करण्यासाठी कोर्टाचा विषय व्याधी आणि कलियुगातील अशी देवता आहे चमत्कारी स्थळे गुगलवर सर्च करून त्याबाबतचे हजारो व्हिडिओ बघा आणि त्याच्या दर्शनासाठी किंवा आपले महाकाल आहेत त्याच्या दर्शनासाठी 13 जागा शिल्लक आहेत. अजून आपल्या फोनची वाट पाहत आहे आणि ही बागलामुखीची माझी आता 2 महिने तर काय नाही, परत शेवटची ट्रिप असं धरून चला 2 महिन्यांनी पुढं बघू. आजची जी स्टोरी आहे किंवा आजची जी सत्यकथा आहे ही तुमच्या आमच्या बाबतीत कोणाच्या बाबतीत घडू शकते. लोक अगदी गाई बकरी पाळावं तशी सहज बाई पाळतात, बाई ठेवतात, घरची लक्ष्मी असून बरं का. त्यांनी याच्यातून थोडासा धडा घ्यावा असं मला मनापासून वाटतं. जाऊन दे घट भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला. कधी गाणं ऐकलं काही? गवळण म्हणा ऐकली का? हा, अशा प्रकारचा कार्यक्रम झाला भाऊ इथं छत्रपती संभाजीनगर त्याच्यामधलं बजाजनगरमध्ये घडलेला घटना आहे आणि वाळूंज MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला हा विषय. ही वाळूंज MIDC आता एकेकाळी वाळूंज MIDCचं असं नाव होतं की मर्सिडीज बेंज, ऑडी ह्या ज्या हाय फाय गाड्या आहेत, वॉल्वो 1-1.5 कोटीची गाडी कार बरं का. मुंबईमध्ये खरेदी नाही झाली त्या वर्षी, पुण्यात खरेदी नाही झाली, पण ती छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूंज MIDC आणि त्या शहरात खरेदी झाली होती. म्हणजे काय, कुठल्याही शहराला कमी लेखायचं काम नाही, ध्यानात ठेवा. कोट्याच्या गाड्यात फिरणारे लोक कोण फिरतात? सर्वसामान्य नाही. हा, त्याच्या डोक्यात यायला 100चा शेंगदाणा 140 वर गेलाय, माझा पगार 300चे 400चे अजून काय 500 व्हाय ना, ही सर्वसामान्याचा विषय आला. पण मोठ्याचं सगळंच मोठं तसं नसतं. मोठ्याचा विषय असा आहे की त्या वाळूंज MIDC मध्ये प्रचंड कंपनी आहेत, लक्षात घ्या. त्या कंपन्यांचे मालक आहेत, त्यापैकी एक मालक आणि एक कंपनी. या मालकांचं नाव नरेंद्र. आता हे नरेंद्र आहेत ना, ह्यांची कंपनी काही कोटींची, ते जागा ही लय मोठा कारभार राहतो बरं का. तुम्हाला जर म्हणलं ना बाबा आकडा लिहा, अजिबात तुम्हाला काच सुद्धा कळायचं नाही. आकडा कंपनीचा मोठा, टर्नओव्हर वर्षाचा मोठा, ती CA ला पैसे द्यायचे, बसव आता काहीतरी, काय करतो आता, ही एवढा नफा, ही नफा कमी दाखव, ही आतली दुनिया आहे, तुम्हाला असंच चालतं. हा, ह्या जगात काय काय लोक लय हुशार आहेत, 5%च असतात पण लय अति हुशार आहेत आणि ते आपल्या सर्वसामान्यांच्या अशा प्रकारे हुकूमत गाजवत असतात. हा, कुत्र मांजार तसं ते गरीबाला समजतात, त्यांना किंमत नसते. ती अशी गारगार सफरचंद खाऊन गारगार गाडीत फिरतात. आपला त्यांचा काही विषय नाही, त्यांचं नशीब चांगले आहे व आपलं नशीब गांडून काय करेंगा पांडू असं म्हणून चालायचं. पण ही अतिबुद्धिमान अति हुशार ज्यांना रुपया मार्केटला लावून त्यातून 5 रुपये कमावण्याची अक्कल आहे, आपल्याला अजिबात नाही. आपण उन्हातानात आता तुम्हाला सांगतो, मरणाचं वाईट अवस्था, एवढ्या हाय टेम्परेचरमध्ये महिला वर्ग, कष्टकरी कामगार कांदा काढायचं काम चाललंय सध्या. त्यात हे पावसाचा जाळ उठलाय मध्येच, काय सांगायचे. एवढ्या टेम्परेचरमध्ये 7-7 लिटर एक बाई पाणी पिते आणि तो कांदा काढते. मिळतात किती? 300-400 रुपये. हा, ही गरिबाची तारा. ही जी कंपनी कारखानदार आहे नरेंद्र, यांचा प्रपंच अतिशय सोन्यासारखा आहे. बायको आहे, तिचं नाव आराधना. 2 मुलं आहेत, एक आई आहे. चांगल्या ठिकाणी राहायला, सोन्याचा घास खायला. आणि पैसा म्हणलं तर काय ते उचलत नाही असला, ती तसंच असतं ती कंपनीवाल्यांचं. एक कंपनीवाल्यांनी एक सुई जरी बनवली, त्याची ती सुई जर 2 रुपयात तयार झाली तर तो ती 4 रुपये 5 रुपये टाकू शकतो किंमत, ध्यानात ठेवा. हा, ही एवढं लागते मला, ही 5 रुपये किंमत आहे, कंपनी त्याच्या कमी नाही, विकणाऱ्याला रुपया. पण शेतकरी अशी एकमेव वस्तू आहे तुम्हाला सांगतो की तो पिकावतो. हा, आणि मड कुणाकुणाचं मुस काढतो माहिती आहे का. पहिल्यांदा ट्रॅक्टरवाला डिझेल 50 वेळा एकदा नांगरून झाले की परत कल्टिवेटर मार, रोट्या मार, सगळं करून काढली सरी. घरची मालकीन त्यो पोरं बाळ सुद्धा काम करतात शेतकऱ्याची. मजुरा लाव करतो, बोलावतो, त्यांचं पोट भागवतो, त्यांना काम देतो, लागवड. मग बियाण्यावाल्याकडे जातो, त्याचं मडमस काढतो, तिथून आणतो, ती लावितो. मग सगळ्याला GST भरतोय बरं का शेतकरी. मग तेवढं झालं की कीटकनाशक, निम्या कंपन्या अमेरिकेच्या दुनियादाऱ्या कॅन्सर देणाऱ्या
त्यांना आणतो, ती फवारतो, सगळं करतो. परत मजूर, खुरापणी टोरापणी, रासायनिक खतावाली, सगळ्याचं मड मस काढून समजा त्याचं 1 एकरात जर 40,000 रुपये खर्च होत असेल आणि माल आला त्याचा की त्या 40,000च्या माल त्याला वाटलं बाबा 60,000 20,000 मला नफा नको का, त्याला अधिकार नाही देण्यात ठेवा. त्याने ते काढायचं आणि परत वाहतूकदाराच्या मडमस काढायचं, तिथं जायचं, आपल्या मालाच्या डिगाव असं बसायचं. ए रामभाऊ तुझा कसा गेला रे, ए श्यामभाऊ तुझा कसा गेला रे, असाच गेला का. कांद्याला अवघड झाला 8-10 रुपये, आधी खर्च बी निघा ना, काय करावं. तुम्हाला सांगतो 60-70 पोती गहू एक ठिकाणी 1900 रुपये निलाव झाल्यामुळे एका शेतकऱ्यांनी डिझेल ओतून पिटून दिला गहू. अशी अवस्था आहे सध्या. पण कलियुग आहे, असून द्या. आणि शेतकऱ्याला बी अक्कल कमी आहे, तुम्हाला सांगतो. ते तिथेच मरतं, तुम्हाला सांगतो. त्याला काय अक्कल नाही तुम्हाला वाटतं का. वेगळा प्रयोग, काही औषधी वनस्पतीचा प्रयोग. त्याच्याबरोबर आता माझा एक पुढचा डोक्यात असं आलंय, एखाद्या 2-3 एकराच्या शेतकऱ्याला, ज्याला बाबा सरकार नोकरी नाही, गरीब शेतकऱ्याला थोडंसं काही व्यवसाय मार्गदर्शन करतं की जेणेकरून त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांना शेतकरी नका बनवू. आताच पोरगी देत नाही, काय तुम्ही शेतकरी बनवता. शेतकऱ्याच्या पोरांनी शेतकरी बनायचं नाही, त्यांनी एक तर व्यवसायात प्रगती करायची नाही, तर नोकरी करायची, पण शेतकरी बनायचं नाही. अशी अवस्था आहे शेतकरी सध्या. जाऊ द्या मग त्या. आता इथं काय झालंय, हा जो नरेंद्र आहे याची कंपनी आहे, कंपनीमध्ये कामगार आहेत, महिला कामगार आहेत, तुम्हाला सांगतो जेंट्स कामगार आहेत, मॅनेजर आहे, दुनियादारी सगळं व्यवस्थित चालू. आता मालक आहे, मालक राऊंड मारतोय, फिरतो, आमकं तमकं. तर ह्या नरेंद्राची नजर एका चपकास 36-24-36 ह्या महिलेवर स्थिरावली. आता तो जरी कंपनी मालक असला, तो कुणी असला तरी त्याचा एक आत्मा आहे, त्याचा एक स्वतःचं मन आहे. पण बघा, पैशाचा इथं संबंध, हे मेंदूचा संबंध आहे की तुम्ही कशाचा नाद करायला चाललाय बाईचा, ज्यांनी शेकडो एकर फोकल्यात आता पेट्रोल पंपावर कामाला करतात, नातू त्यांचे पेट्रोल पंप हवेत, अशा बाईचा नाद करायला लागलाय तुम्ही. कुणीही असू द्या. या जगामध्ये चांगलं वाईट सगळे, फक्त जगायचं बघा बुवा. आणि काही नका करू, स्वतःसाठी काय नका करू. पण ज्यांनी जन्म दिलाय, जी आपली पाय देऊन आलेली बैल असन, यांचं भलं करा. तुम्हाला सांगतो, तुमचं तर लग्न होण्याची अपेक्षा मला कमीच आहे आता, पण आई वडील यांना सगळं समाधान 4 दिवस दाखवायला काय हरकत आहे. टुकार टाकारगिरी सोडून द्या पार. एक दिवस तुमच्या आयुष्यातला महत्वाचा आहे. माझं येड्याचं आहे का, एक आयुष्य दिवस. आता इथं काय झालंय, एक बाई तर त्याला पटली बा, त्या नरेंद्राला. म्हणले काय नाव आहे, मग ती सोना. बरं असून दे सोना आहे, सोन्यासारखीच आहे, तू काय अडचण नाही. ओळख झाली, ओळखीचं रूपांतर याला वाटलं बा या अंगाखाली घ्यावा, लोकांचं लय अवघड आहे, देण्यात ठेवा. मग काय जमल का नाही, होईल का नाही, थोडा पगार वाढवून द्या रे दुनियादारी. आता हिचं नाव जरी सोना असलं तरी ह्या सोनाच्या दिमागमध्ये काय देण्यात ठेवा. हिस्टोरी अशासाठी सांगतोय तुम्हाला की तुम्ही आता पेपर उघडला, मोबाईलमध्ये ऐकता काय, अमक्या ठिकाणी 4-5 तरुणांनी कोयत्याने वार, यांनी चाकू खुपासून मारले, रोजच चालू आहे. देण्यात ठेवा. एक पुरुष जितक्या धाडसाने खून करू शकतो, आता अबला नारी राहिलेली नाही, एक महिला सुद्धा खतरनाक खून करू शकते, त्याची हिस्टोरी सोना. मग आता सोना बरोबर जांगडगुत्ता चालू झाला नरेंद्रचा. होऊन द्या, तारीख आहे, विषय आज घटना घडली असली तरी 2009ला झाला विषय चालू. 2009, 10, 11 3 वर्ष तर जांगडगुत्ता चालू बा. आणि कसं असतं, गरिबाचं 50 ठिकाणी वाचून बघितलं जातं, श्रीमंताचं जाखलं जातं. त्याला काय बा, कुठं किरकोळ प्रॉब्लेम आला, फेकले बंडल की ओके, त्याचं काय लय डोक्याला ताण करत नाही. आता रस्त्याने चाललेले बघा, ॲक्सिडेंट झाला, एखाद्या मोटरसायकलवाल्याला धक्का लागून पडला बा, ती गाडी का ऑडी मर्सिडीज असन, थार असन, तो थोडा फरकच आहे तुम्हाला सांगतो. ती गाडी का व्हॅगनार असन, वाट लागली म्हणायची. असा विषय तो, ती समजून घ्या जरा, जगच चाललंय. आता इथं काय झालंय, 3 वर्ष रंगारंग कार्यक्रम चालल्यानंतर यांचा हा जो नरेंद्र आहे, हा व्यावसायिक आहे शेवट. ह्याला वाटलं असं बास, आता माझं मन हिच्यापासून भरलं, आता हे डोकं लावायला नको. आपण काय, आपले स्टेटस काय, आपल्या मिटिंगा काय, आपला
रुतबा काय बाहेरचा, याला थोडी ठेस पोचल. हा, माणूस हा नेहमी काय करतो, स्वतःला जसं आवडेल ना त्या पद्धतीने विचार करतो, कधी देणार ठेवत. ह्युमन सायकोलॉजी हळूहळू तुम्हाला कळण काय असते. हा, त्याला त्रास नको, त्याला वाईट नको, त्याला काय वाईट करायचं पण वाईट नको. कळ कसं असं मस्त चाललं पाहिजे. हा, बाहेर लोक अशी झुकली पाहिजेत आणि मनाला वाटण तर जागा. 3 वर्षानंतर ह्याला वाटलं की आपण ह्या विषयातून बाहेर पडवा. आपली बायको वगैरे आराधना, लई डोक्याला ताण नको. मुलं शाळेत शिक्षण घेतात, लई डोक्याला ताण नको. बिगर चुंबडीचं डोकं द्यायला नको. आपण ह्यातून आल्हाद निसतो. आता कंपनी कशी टाकायची, सी कसा हँडल करायचा, टॅक्स किती भरायचा, काय हे ह्याला तू हुशार आहे भाऊ. पण एक बाई कशी हँडल करायची हे सुद्धा लई अवघड गोष्ट आहे बरं का. ती असं कला. हा, चंद्र माहिती कसा वाढतो, कलेने. कमी कसा होतो, कलेने. हा, कला नुसती संबंधातच नाही तर कला तिच्या कलाने घेणं हे गरजेचं असतं. डायरेक्ट का तुम्ही कार्यक्रम राबवला की तुमचा शॉर्ट झालाच म्हणायचा. हा, ते कसं आहे, खतरनाक कार्यक्रम आहे ती. अबला नारी नाही ती. आता आता ही आधुनिक जगातली आधुनिक नारी. आता इथं काय झालंय, म्हणला सोने बस आता नको, आता आहे ना तू थोडी दूर राहा माझ्यापासून. मला फार व्याप असतो, फार टेन्शन असतं. आणि आता ही जी सोना आहे हिची मेंटॅलिटी तुम्हाला सांगतो. हम तो डूब जाएंगे सनम साथ में तुम्हें भी लेके जाएंगे. खतरनाक कार्यक्रम आहे हो. आपण म्हणतो ना आयला गळ्यातच पडली बा, सेम तशी स्टाईल की एकाएकी यांना सुट्टी द्यायची नाही. हा, आणि अखिल भारतीय सगळ्या ठोकेकरांनी हे लक्षात घ्यावं की जाऊ दे गाडी जात नसती गाडी. हा, गाडी स्टेपनी सुद्धा तयारी तिला. गाडीनी फिट आकडा लावलाय बा, वायुरूपी लोखंडी तुटत नाही तो. गाडी काय जाय ना तो म्हणायचं बा आता जाऊन दे गाडी. नाही, गाडी काही जाईल, येडा काय तू, गाडी जाऊ शकत नाही. माझा उपभोग घेतलाय तू, मला लग्नाचं आमिष दाखवून तू माझा उपभोग घेतलेला आहे आणि माझ्या अत्याचार केले आहेत. आणि हे बघ त्याची क्लिप, आणि हे असं तू असं सुटू शकत नाही. दे मला माल. अरे ये मुर्द्या, घे मला मुर्द्या. तुम्हाला माहिती आहे का कुठं वाक्य, सांगा कमेंटमध्ये वाक्य कुठं ऐकलंय. बेकार काय बरं का, तुम्ही सावध राहा. आयला यो नरेंद्र म्हणला बेकार काय, ही तो पैसे मागायला लागली. पण जाऊन द्या, थोडं थोडं द्यायला हरकत नाही. आपलं ताट भरलेलं आहे, आपलं पोतं भरलेलं आहे. ह्या पोत्यातलं लायाचं पोतं, ह्याच्यातलं थोडंसं मुठभर दिलं तर काय आपला फरक पडणार आहे का. काय नाही फरक पडत. थोडं 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 तिला पैसे देणं चालू झालं. संबंध होते का नाही माहीत नाही, म्हणजे 3 वर्ष होते, त्यानंतर तर माहिती नाही. क्लिअर सांगतो तुम्हाला. थोडं 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 करता साधारण 34 लाख रुपये 2026 पर्यंत कार्यक्रम ओके केला बा. हा, ते काय असं इतक्या वर्षात एवढं पैसे म्हणजे जोके काय देतोय म्हणलं. हा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे बायकोचे प्राण घ्यावे, अशा प्रकारची ही स्टोरी. हा देतोय, ती गीती सगळं ही बायचा रुबाब वाढला, स्टाईल वाढली, वागणं फिरणं. आता पैसा आल्या तुम्हाला माहिती आहे सगळ्याचे. फेरान लावायला कोण मोकळे आहे का. अशी भारीतली हायफाय 500 700 1000 रुपयाची नुसती क्रीम आहे एवढीची तोंडाला लावाय. 1000 रुपये देणार ठेवा. 1000 रुपयाचा किराणा बाला तर 15 दिवस आपली लेकरं वाळं खात्यात. लई लोकांचं बेकार अवघडी. हा, चलून द्या, त्यांचं काय होतंय बघा फक्त. हिथं काय झालंय, ती पैसे तर गेला ही बी वैतागलं, म्हणला सांग द्या मारू द्या आता काय. आई घातली मुंबई पाहिली, मला आता काय तर हे पण आपले बाहेरचं प्रेस्टिज आमकंय तमकंय. ते आपलं ग बसलं. ती बाई डायरेक्ट त्याच्या घरापर्यंत जायला लागली. त्याच्या बायकोला दमदाटी कर, एक आई होती तिला दमदाटी कर, ही ती वादावादी व्हायला लागली. आता ही केस ही अनक्लोज आहे. आता अनक्लोज म्हणजे कसं, वाळुंज पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा विषय. आणि आता एक 2-3 दिवसात पूर्ण पोलीस आपले महाराष्ट्र पोलीस त्याची क्लिअर काय झालं ते काढणार आहे. अजून समाजाला जास्त माहीत नाही, पण घटना काय झाली तुम्हाला सांगतो. दिनांक 22 एप्रिल ह्या रोजी ही जी सोनी ही तयारीनिशी नरेंद्रच्या घरी गेली बा. जे गेट होतं लोखंडी त्याला तिने कुलूप लावलं बा. तिथून आत गेली. आत दोघंच, म्हातारी होती आणि नरेंद्रची बायको होती. पोरं कॉलेजला गेली होती. आत फ्लॅटमध्ये एंट्री मारली, दार लावून घेतलं.
पर्स होती. त्या पर्समध्ये जसा एखादा सराईत गुन्हेगार करतो का, अत्याधुनिक बनावटीचं रिव्हॉल्वर, त्याच्यानंतर मिरचीचा स्प्रे आणि चाकू असले खतरनाक हत्यार. त्याला कायद्याने बंदी देण्यात ठेवा सगळं. ते पिस्तूल तर काढला बा तिने स्टायलिश, आणि म्हणले तुला आज संपावते आता. ती मारायच्या हिशोबानेच गेलती नरेंद्रच्या बायकोला आराधनाला. पिस्तूल काढल्यावर म्हातारी हुशार, बाया माझ्या सुनो पिस्तूल रोखलाय मला सुद्धा. ती म्हातारीने गपचिप मागून येऊन ते पिस्तूल असा हिंदाडून काढला, हिसकून काढला आणि खिडकीतून बाहेर खाली टाकून दिला. पिस्तूल काय ते बिहारी घेऊन येतात ना इकडं आणून विकित्यात. महाराष्ट्र पोलीसला माझी विशेष विनंती आहे की समजा आपलं पुन्हा आहे आता महाराष्ट्रातल्या MIDC बघा कुठं आहेत, आणि इथं ह्या बिहाऱ्यांची संख्या जास्त आहे. वाळुंज MIDC, कुरकुम MIDC, पार तुमचे रांजणगाव MIDC, लय अशा लहान मोठ्या MIDC आहेत. ह्या MIDC जी कामगार गावाकडे जातात त्यांच्याकडे किरकोळ आहे पिस्तूल, म्हणजे घरोघर बनवतात काही ठिकाणी तर सिंगल गोळीचं. येतानी ती बॅगेत रिव्हॉल्वर घेऊन येतात, देण्यात ठेवा. आणि ते चेकिंग कुठं होतं, पुन्हा स्टेशन मोठं आहे, पोलीस चेक बिक करतात बॅग, कोण दौंडला उतारणार म्हणजे अलीकडे उतारतात आणि नंतर जातात. आणि इथलचे गुंड प्रवृत्तीची लोक म्हणजे महाराष्ट्रातली गुन्हेगारी अशी वाढत चालली आहे. 4-2 जणांचं पथक महिना 2 महिने ठासून पाहिजे. कुठं माहिती आहे का, समजा दिवाळीला गेले किंवा त्यांचा होळी सण मोठा असतो, होळीहून रिटर्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस आता मला तर अमितेश कुमार आयुक्तांना एक पत्र लिहावं की 10-12 पोलिसांचं पथक जर दौंड या ठिकाणी तर चेकिंगला नुसते बॅगा चेक करायच्या, किती पिस्तूल सापडतात बघा. इथं येऊन त्याचं खोन आपले क्राईम वाढतोय ना आपल्या राज्याचा, हा विषय. मग ही लय बालामध्ये बेकारी. ह्याच्यात आता नेत्यांचं आणि माझं कुणाचं जुळत नाही तुम्हाला सांगतो, पण मनापासून अभिनंदन करावं तर राज ठाकरे यांचं. भविष्यातला धोका राज ठाकरेंना कळालाय, देण्यात ठेवा. ते जीव तोडून ते फोनवर त्या मोबाईलवर आपलं माईकवर सांगतात. लोक काय करतात माहिती आहे का, ते फक्त त्यांचं ऐकणार आणि पैसे घेऊन मतदान दुसऱ्याला करणार. लोकच नालायक की त्याला काय करावं आता, असा विषय. म्हणजे नालायकाचं म्हणलं पाहिजे ना, लोकच नीच निघाल्यात. त्याच्यामुळे त्यांना हे असले नेते असले बुवा बोंधू टेबलावरचे हे असले मिळते त्याच्यामुळं, देण्यात ठेवा. आता ह्या ठिकाणी पिस्तूल तर दिलं बुवा टाकून, अत्याधुनिक, त्याची 7-8 लाख रुपये किंमत असेल तसल्या पिस्तुलाची, ती काही साधा कट्टा नाही. मग तिने मिरची स्प्रे काढला, दोघींच्या डोळ्यात मारला. मिरची स्प्रे फार आगाव होती, काय दिसत नाही पुढचं. आणि म्हातारी खाली बसली. मग चाकू काढला आणि त्या आराधनावर त्या नरेंद्रच्या बायको इतकं त्या बाईनी वार केलं, अगणित वार. रक्तबंबाळ अवस्थेत ती तडफडून आरडा ओरडा, लोक जागे झाली. पण ती बंद सगळं. पोलिसांना फोन केला, पोलिसांचं पथक हजर झालं. सगळी बाई आतच, दरवाजा स्वतः आत लावून बसली. मग वाळूंज पोलिसांचं विशेष आभार, सगळे तोडातोडी करून बाई ताब्यात घेतली. ती व्हिज्युअल तुम्ही दृश्य पाहिले असत्या. तिला हाताला धरून आणून ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं पोलीस यंत्रणेने. आता मात्र आपले महिला पोलीस जे आहेत कॉन्स्टेबल, ते कसं असतं, पोलिसांना कायदा फॉलो करावा लागतो, लक्षात घ्या. जी चौकशी आहे ती महिला पोलीसच करणार, असा विषय असतो. किंवा मग समजा एखादी आता ती अटक आहे ही सोनी, तर तिला लॉकअपमध्ये महिला कर्मचारी असल्यावरच लॉकअपमध्ये ठेवता येतं. पुरुष कर्मचाऱ्यांच्या ही कायद्याचा भाग झाला. ते सगळं नॉब्स पाळून हिची सखोल चौकशी होणार आता ह्याच्या. आणि ती बडबड करीत होती, काय ते बोलते, कुणाच तरी नाव पण घेत होती, सगळ्या महाराष्ट्राने ऐकलंय ते. ह्याच्या पाठीमागं अजून कोणी, तिचा कोण साथीदार आहे का, काय प्लॅन होता का, काय विषय, सगळी इस्तंभूत माहिती पोलीस प्रशासन त्यांची माहिती कंप्लीट झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ते देण्यात येईल. पण एक लक्ष्मीचा जीव गेला हे माझ्या दृष्टीने, ठोकेकर किंवा इतर कोण गेला असं मला त्याबद्दल दुःख नाही, पण त्या मुलांची आई ही वारली आज आणि मुलं उघड्या पडल्यात. काय त्या आईचं हे नव्हतं आणि त्या बाईकडून तिच्या वार झाल्यात, देण्यात ठेवा. मग आता एक मरून गेले, एक आत गेले. कारखानदार जागे आहे बाजू, काय दुनिया निघाली. त्याच्यामुळं आपली घरची लक्ष्मीची प्रताडणा करून बाहेर जे तोंड मारित्यात त्यांच्या दृष्टीने 2026-2037 हे वर्ष फार खतरनाक आहे. शॉर्ट तिकडं होणार, स्टोरी मी सांगणार, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं कशी असू द्या भाऊ, कशी असू द्या, तुम्हाला शरम नाही वाटली का बघाय गेलता पास केली ती तावा, मग तिच्याबरोबर लग्न करायचं, प्रपंच करायचा, मुलं होऊन द्यायची.
तिने काही एकटीने उक्त घेतलं प्रपंचात. बाहेर तोंड मारामारी बंद करा, नाही तर करेक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.